मागील भागात आपण पाहिलं सत्यजितला गौरी बायको म्हणून 4 दिवसातच त्याच्या घरी हवी. काय असेल बरे ह्याच्या मागचं कारण? चला तर पाहूया. भाग 5 माझी उशीलना. गौरीचे बाबा लगेचच सत्यजितच्या वडिलांकडे बघतात आणि बोलतात, "अहो, हे कसं शक्य आहे? माझ्या 2 मुलींना अजून काहीही माहिती नाही. माझ्या 2 जावयांचं मत लक्षात घेतलं पाहिजे. वरतून पत्रिका जुळायला हव्यात. आणि त्याहून मोठा प्रश्न असा आहे की आम्हाला तुमच्याकडच्या लोकांचा मानपान, वर मुलीला दागिने आणि लग्न हा सगळाच खर्च उचलायचा आहे. पैसे जमवायला लागतील. तर ह्या सगळ्या गोष्टींना साधारण 1 महिना तरी लागेल. 4 दिवसात आमच्यासारखी गरीब मंडळी लग्न नाही करू शकत." त्यावर सत्यजित हातातलं महागडं घड्याळ मागे करत म्हणतो, "तुमच्या पहिल्या प्रॉब्लेमचं उत्तर असं आहे की तुम्ही आता तुमच्या दोन्ही जावयांना कॉल करा आणि सांगा की गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. ते तुम्हाला स्थळ चांगलं आहे असं सांगतील. दुसरा प्रॉब्लेम पत्रिका अँड ऑल. तर ह्यावर माझा विश्वास नाही. तरी तुमच्यासाठी मी आता 5 मिनिट्समध्ये पत्रिका जुळवून देईन. अहो, आमच्या ओळखीचा भटजी आहे. त्याचं टेन्शन अजिबात नका घेऊ. आता राहिला प्रश्न दागिने, मानपान आणि लग्न. ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझी आहे. तुम्ही फक्त तुमची गौरी द्या." त्याच्या प्रत्येक वाक्यात फक्त त्याच्या श्रीमंतीचा माज दिसून येत होता. त्याचे सारे ऐकून गौरीचे बाबा शांत होतात. समोर बसलेल्या सत्यजितला कळतं आपण आता जरा जास्तच बोलतोय, जेणेकरून आपली इमेज खराब होईल. त्यांना असे वाटेल की आपण त्यांना काहीच समजत नाही. म्हणून विषय सारवासारव करण्यासाठी लगेचच म्हणतो, "अहो, मी तुमचा होणारा जावई आहे म्हणून नाही तर तुमचा मुलगा म्हणून सांगतो." त्यावर गौरीचे बाबा लगेच खुश होतात. "मी म्हटलं होतं ना, सत्यजित खूप स्वार्थी आहे आणि त्याला जे हवे ते मिळवण्यासाठी तो काहीही करेल. ते हेच ते." गौरीचे बाबा आता गौरीच्या आईकडे बघतात व म्हणतात, "तुझं काय मत आहे?" त्यावर गौरीची आई म्हणते, "आपण कळवू त्यांना नंतर." सत्यजितला हे उत्तर अपेक्षित नव्हतं. तो लगेच म्हणतो, "अहो आई, विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुमच्या मुलीला खूप खुश ठेवेन. अगदी माझी मैत्रीण म्हणून. बघाच तुम्ही. वरतून तिला जे करायचे ते ती सगळं करू शकते. लग्नानंतर मी कशासाठीही नाही अडवणार. बघाच तुम्ही." एवढे बोलून तो आपल्या आईवडिलांकडे बघतो. नजरेने इशारा करतो, "आता तुम्ही बोला." सत्यजितची आई बोलते, "अहो, आमच्या घराण्याबद्दल तुम्ही 4 आजूबाजूच्या घरात विचारा." "अहो, 4 घरात काय, 4 गावात विचारा. आमच्याबद्दल सगळं चांगलंच ऐकू येईल." आणि सत्यजितचं खूप छान स्थळं आली होती सत्यजितला. चांगली श्रीमंत घराच्या मुली. पण आमच्या सत्यजितला गौरी खूप आवडली आहे. त्यावर गौरीचे बाबा म्हणतात, "आहेच आमची गौरी हुशार, शिकलेली, जॉब करते. ते करून घरातली सगळी कामे येतात. चांगली सुगरण आहे, शील जपणारी आहे. जेव्हा बाहेर पडतो तेव्हा गौरीबद्दल सगळं चांगलंच ऐकून माझी छाती अभिमानाने भरून येते." हे ऐकताच सत्यजित म्हणतो, "बाबा, मी तुमच्या होकाराची वाट पाहतोय. मला फक्त गौरी हवी आहे, बाकी काहीच नको." आता मात्र गौरीचे बाबा कसलाही विचार न करता होकार देतात. सत्यजितला आपण जिंकलो असे वाटते आणि लगेच समोर असलेल्या पेढ्याने सगळ्यांचे तोंड गोड करत म्हणतो, चला आम्ही निघतो. लग्नाची तयारी करतो. आम्ही आम्ही तुम्ही फक्त गौरीला घेऊन थेट हॉलवर या." असं बोलतो आणि नमस्कार करत गडबडीने ते निघतात. गौरीने हे सगळं बेडरूममधून ऐकले. ते निघताच ती बाहेर येते आणि रागात बाबांना बोलते, "इतका मोठा निर्णय घेताना मला काय वाटतं हे सुद्धा विचारावं वाटलं नाही तुम्हाला?" गौरीची आई लगेच म्हणते, "गौरी बाळ, सत्यजित खूप चांगला आहे आणि तुझे बाबा तुझ्या भल्याचा विचार करतात. तुला कधी कळेल हे?" गौरीचे बाबा थोडे भावूक होऊन म्हणतात, "गौरी बाळ, तू माझी मुलगी आहेस आणि तुझं सगळं चांगलं व्हावं असंच मला वाटतं. तुला जे स्थळ आलं आहे याहून चांगलं स्थळ तुला मिळेल का? मुलगा चांगला ऑफिसर आहे, वरतून त्यांना कसलीही अपेक्षा नाही. त्याहून चांगलं म्हणजे तुझं लग्नानंतर कसलंही बंधन घालणार नाही. अजून काय हवं गौरी?" गौरी प्रचंड चिडते आणि म्हणते, "मला तो मुलगा अजिबात आवडला नाही आणि पैसे बघून लग्न करायचे का? तर तुमचा हुंडा वाचवण्यासाठी तुम्ही कोणाच्याही गळ्यात बांधणार का मला?"
गौरीची आई हे ऐकताच रागाने गौरीला ओढत आत घेऊन जाते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी होते बाबांशी असं बोलायची? गौरी रडतच म्हणते, आई मला नाही करायचं लग्न, प्लीज तू तरी समजून घे ना. गौरीची आई म्हणते, अगं पण का? मुलगा चांगला आहे, वर तो तुला जॉब करण्याची परवानगी देतोय. अजून काय हवं तुला? तुला जॉब करायचा होता ना, तो नाही अडवणार. मग का नाही म्हणतेस? गौरीच्या आईला मिठी मारत गौरी म्हणते, आई माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. हे ऐकताच गौरीची आई गौरी शांत हो असे सांगते. वर बोलते, तुझ्या बाबांना कळलं ना, हे तर आत्ताच ह्या क्षणी लग्न लावतील तुझं. तुला माहिती आहे ना त्यांना असे चाळे आवडत नाहीत. अगं गौरी ते जीव देतील ग त्यांना हे कळालं तर. तुला माहिती आहे ना त्यांनी आयुष्यभर ह्या घराचा सन्मान जपला आहे. ते तू धुळीस नको मिळवू. असं बोलून गौरीची आई बाहेर जाते. गौरी खूप रडते आणि समीरला मेसेज करते, आता काहीच शक्य नाही. आई-बाबांनी लग्नसुद्धा ठरवलं आणि तेही पुढच्या 4 दिवसात. हे वाचा समीर म्हणतो, तू त्यांना सांगितलं नाही आपलं प्रेम आहे? गौरी रिप्लाय करते, बाबांना असं प्रेमविवाह आवडत नाही. हा रिप्लाय वाचताच समीर आपल्या आईबाबांकडे जाऊन सारे सांगतो. समीरचे आई-बाबा म्हणजे फुडारलेल्या विचारांचे होते. आपल्या मुलांच्या सुखाचा विचार करणारे होते. ते हे ऐकताच गौरीच्या घरी जातात, दरवाजा वाजवतात. गौरीची आई दरवाजा खोलते व म्हणते, तुम्ही कोण? त्यावर समीरची आई म्हणते, सांगते सगळं. आम्ही आत येऊ का वहिनी? गौरीची आई, हो या ना असं म्हणते. गौरीचे बाबा समोरच बसले होते. त्या तिघांना पाहून म्हणतात, कोण आहात आपण? तुम्हाला काय हवं? त्यावर समीरचे बाबा त्यांना सगळं सत्य सांगतात आणि म्हणतात. त्यावर गौरीचे बाबा रागात उठतात आणि गौरीला बाहेर बोलवतात व विचारतात, हे खरं आहे गौरी? गौरी हो असं म्हणते. गौरीचे बाबा गौरीच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात, कार्टे माझी इज्जत धुळीस मिळवतेस? तुला शिकवलं, जॉब करण्यासाठी परवानगी दिली, ते ह्याचसाठी का? आमच्या आबरूचे तर तू ढिंढोरे काढलेस ग नालायक. मेली का नाही जन्मताच? हे पाहता समीर उभा राहतो आणि म्हणतो, बाबा प्लीज, गौरी आणि मी काहीही चुकीचं केलेलं नाही. गौरी तुमचं नाव धुळीस मिळवूच शकत नाही. त्यावर गौरीचे बाबा आता त्याला इथून निघून जा असे सांगतात. इतका अपमान झाल्यावर समीरचे आई बाबा समीरला तिकडून घेऊन जातात. तितक्यातच फोन वाजतो. गौरीचे बाबा स्वतःला सावरत फोन उचलतात. हॅलो असं म्हणतात तर समोरून सत्यजितचा आवाज येतो. सत्यजित नमस्कार बाबा असं म्हणतो आणि म्हणतो, मी आणि आई भटजीकडे गेलो होतो. त्यांनी उद्या साखरपुड्याचा चांगला मुहूर्त आहे असं सांगितलं आहे आणि 2 दिवसांनीच लग्न. तर मी लग्नाचा मेहुल हॉल बुक केला आहे. फक्त साखरपुडा तुमच्या घरी करूया आणि त्याची तयारी माझी 2 माणसं येऊन करतीलच. जसं की डेकोरेशन. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सना इन्फॉर्म करा. आणि हे ऐकताच गौरीचे बाबा औंढा गिळत म्हणतात, हो पण अहो आम्हाला रिंग वगैरे असं म्हणताच सत्यजित म्हणतो, मी म्हणालो ना त्याचं टेन्शन घेऊ नका. मी संध्याकाळी 7 वाजता येऊन गौरीला आणि गौरीच्या आईला घेऊन जाईन साखरपुड्याच्या खरेदीला. आता मात्र गौरीचे बाबा गौरीवर चिडले असल्याकारणाने हो असं म्हणतात आणि त्यांना पण वाटतं लवकरात लवकर लग्न झालं तर बरंच आहे, नाहीतर ही मुलगी आपलं नाक कापेल. गौरीचे बाबा फोन ठेवतात आणि म्हणतात, तुम्ही दोघी संध्याकाळी 7ला तयार राहा. सत्यजित तुम्हाला उद्याच्या साखरपुड्याच्या खरेदीस घेऊन जाईल आणि 2 दिवसांनी लग्न. त्यावर गौरी म्हणते, बाबा अहो. तिचे बाबा तिला शांत करतात. गपचूप मुकाट्याने लग्नाला तयार हो असं सांगतात. नाहीतर? गौरी म्हणते, नाहीतर काय बाबा, मला मारून टाकणार का? मग मारा ना, कशाची वाट पाहताय? गौरीचे बाबा म्हणतात, तुला नाही, पण जर तू हे लग्न नाही केलंस तर मी स्वतःचा जीव देईन आणि मी जे बोलतो ते मी करतो. हे ऐकताच गौरी शांत होते. गौरीचे बाबा आत जातात. गौरीची आई गौरीस म्हणते, गौरी मी तुझ्या पाया पडते, पण झाला तितका आता तमाशा बस झाला आता आणि गपचूप लग्नासाठी तयार हो, नाहीतर आमचं मेलेलं तोंड पाहशील. आता असं आपले आईवडील आपल्याला बोलले तर आपण पण तयार होऊ. तर आपली नायिका म्हणजे गौरीसुद्धा आपल्यापैकी एक आहे. तीसुद्धा शांत होते आणि मनात नसतानाही संध्याकाळी 7ला सत्यजित आल्यावर त्याच्या आणि आईसोबत खरेदीला जाते. वाटेत सत्यजित गौरीशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतो, पण गौरी एक नजरसुद्धा त्याला पाहत नाही. सत्यजित आता थोडा राग येतो आणि पटकन जोरात गाडी थांबवतो. मागे बसलेली गौरीची आई घाबरते आणि म्हणते, काय झालं सत्यजितराव?
तर सत्यजित म्हणतो, माफ करा आई, पण गौरीशी मी किती बोलण्याचा प्रयत्न करत आहे, पण गौरी काही अबोला सोडत नाही. गौरीला नक्की लग्न करायचं आहे ना? सत्यजितला थोडं माहिती असतं की गौरी कोणावर तरी प्रेम करते. तसं त्याने ऐकलेलं असतं ना फोनवरती गौरी, पण तरीही विचारतो. त्यावर गौरीची आई, गौरी आमची शांत आहे असं सांगते आणि गौरीला म्हणते, सत्यजित रावांसोबत बोल. आता तुमचं लग्न होणार आहे तर तू बोल. गौरी फक्त मान डोलावते, परत शांत बसते. सत्यजित गाडी सुरू करतो. ते थेट ज्वेलरीच्या दुकानासमोर उभा करतो आणि चला ह्या दुकानातून आपण साखरपुड्याची आणि लग्नाचे दागिने घेऊ असे म्हणतो. गौरी आणि गौरीची आई गाडीतून खाली उतरतात आणि दुकानात जातात. ज्वेलरीचं इतकं मोठं दुकान. गौरीची आई जरा घाबरतेच आणि गौरीकडे पाहते. सत्यजित म्हणतो, तुम्ही दोघी इथे का थांबलात? चला आपण आत जाऊया. त्या दोघी सत्यजितच्या मागे जातात. सत्यजित तिथल्या एका सेल्स पर्सनला म्हणतो, मॅडम जे सांगतील ते दाखवा. गौरी शांतपणे एक लहान रिंग पसंत करते आणि शांत बसते. सत्यजित पण स्वतःसाठी एक रिंग घेतो आणि पुढची खरेदी करण्यासाठी एका मॉलमध्ये जातात. गौरीचे स्वतःचे कपडे घेऊन शांत बसते. आईच्या बाजूला येऊन सत्यजित गौरी अशी हाक मारतो, गौरी जरा हा सदरा बघ कसा दिसत आहे माझ्यावर. गौरी वर बघतही नाही. गौरीची आई गौरीला सांग असं म्हणते. त्यावर गौरी म्हणते, गौरी सत्यजितला न पाहता म्हणते, खूप छान. सत्यजितला आता राग येतो. तो पटकन स्वतःचे कपडे पॅक करतो आणि बिलिंग काउंटरवर जाऊन बिल भरतो. बिल भरताना त्याला गौरी वॉशरूमकडे जाताना दिसते. तो पटकन तिच्या मागे जातो आणि गौरीचा हात मागून धरून जोरात ओढतो. तिला गौरीची आई पाहणार नाही अशा ठिकाणी घेऊन जातो आणि तिचे गाल जोरात एका हाताने पकडून, काय ग, काय प्रॉब्लेम आहे तुझा? गौरी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण नाजूकशी गौरी अयशस्वी होते. सत्यजित तिचे गाल सोडतो आणि हात जोरात पकडतो आणि म्हणतो, काय नखरे आहेत ना, ते आत्ताच करून घ्यायचे. लग्नानंतर हे सगळं चालणार नाही, समजलं? आणि काय ग, लग्नाआधी काय काय करून बसलेस, खरं काय ते आताच सांग. गौरी म्हणते, माझा हात सोडा, मला दुखतंय. त्यावेळेस सत्यजित, दुखतंय? मला पण त्रास झाला जेव्हा तू तुझ्या यारासोबत फोनवर बोलत होतीस. तुला काय वाटलं मला काही कळणार नाही? मला सगळं कळलं आहे तुझ्याबद्दल आणि त्या समीरबद्दल. मी चौकशी केली, पण एक लक्षात ठेव, सगळं विसरायचं आणि ह्या सत्यजितची बनून राहायचं, समजलं? त्यावर गौरी रडतच म्हणते, तुम्हाला सगळं कळलं आहे तर का लग्न करत आहात माझ्यासोबत? नका करू ना. त्यावर सत्यजित परत तिचे दोन्ही हात जोरात पकडून म्हणतो, ह्या सत्यजितला जे हवं ते मिळवतोस, मग ते काहीही असू दे. गव्हर्नमेंट जॉब असू किंवा जी मुलगी सकाळी आवडली ती रात्री अंथरुणात आणली. माझ्यासाठी काहीच अवघड नाही आणि आता मला तू आवडलेस आणि तुलाच माझी बायको बनवणार. गौरी कसं बसं हात सोडून पळत जाणार तितकात परत सत्यजितने तिची ओढणी पकडली मागून आणि म्हणाला, जे सांगितले ते लक्षात ठेवायचं आणि घरी अजिबात सांगायचं नाही. आता जे बोललो ना ते सगळं. नाहीतर तुला तर माहिती आहे तसं मी माझं शॉर्ट इंट्रोडक्शन दिलंच आहे. तुझा बाप रोज सकाळी वॉकला जातो ना, माहिती आहे मला. मी सगळी इन्फॉर्मेशन काढले आणि मी ॲक्सिडेंट करावं असं वाटतं का? गौरी आता घाबरते आणि म्हणते, प्लीज तुम्ही असं काही करू नका, मी करेन तुमच्याशी लग्न. त्यावर सत्यजित तिचा हात सोडतो आणि म्हणतो, करेन म्हणजे काय? तुझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही. आणि गौरीला जायला सांगतो. ती हळूहळू जात होती. पटकन मधीच तिच्या तोंडासमोर जाऊन सत्यजित उभा राहतो आणि बोलतो, डोळे पुसायचे आणि मग जायचं आपल्या आईच्या समोर. गौरी थोडी लांब होऊन डोळे पुसते आणि जाते. सगळी खरेदी आवरून सत्यजित गौरी व तिच्या आईला घरी सोडतो आणि जेव्हा गौरी गाडीतून खाली उतरते तेव्हा सत्यजित गौरीच्या आईला म्हणतो, आई तुम्ही पुढे व्हा, मला जरा 5 मिनटं गौरीशी बोलायचं आहे. म्हणजे तुमची परवानगी असेल तर. सत्यजित इतका पटाईत असतो ना की त्याला लोकांना कसं आपल्या बोलण्यात गुंतवायचं ते माहिती असतं. आता गौरीची आई काय म्हणणार? हो असे म्हणते, पुढे जाते. आता सत्यजित आईला पूर्ण घरात जाताना पाहून गौरीच्या एकदम जवळ येऊन म्हणतो, गप्प राहायचं, समजलं? नाहीतर तुला माहिती आहे मी काय करेन. आणि जोरात म्हणतो, हो बोल. गौरी घाबरून हो 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 असं म्हणते. बिचारी खूप घाबरते. सत्यजित तिच्या गालावर आलेले केस कानामागे करतो आणि म्हणतो, हीच भीती हवी कायम मला तुझ्याकडून. आणि उद्या तयार राहा, संध्याकाळी आपला साखरपुडा आहे. आणि तिच्या साईडचा दरवाजा उघडून जाण्यास सांगतो. ती थोडी पुढे गेल्यावर तो तिथून
निघतो. इकडे गौरी कोणाशीही न बोलता गुपचूप आत जाऊन दरवाजा लॉक करून खूप रडते. तितक्यात गौरीला समीरचे सतत कॉल येतात, पण गौरी काही कॉल उचलत नाही, कारण तिला सत्यजितने तशी धमकी दिली होती. गौरी मोबाईल स्विच ऑफ करते आणि तशीच झोपते. सकाळी उठून बाहेर येते तर सगळं डेकोरेशन करत असतात. सत्यजितची माणसं गौरीची आई येते आणि म्हणते, फ्रेश झालीस? चल तुला नाश्ता देते. तुझ्या बहिणी आणि त्याची सासरची लोक येतच असतील. गौरी फक्त मान डोलावत हो म्हणते. थोड्या वेळाने तिच्या बहिणी येतात. गौरीला असं नाराज पाहून त्या आईला विचारतात, गौरी का अशी नाराज आहे? सगळी छान हसून बोलून आहेत, फक्त बाबा आणि गौरी शांत आहे. तर गौरीची आई त्या दोघींनाही सगळं सांगून टाकते कालच्या प्रकाराबद्दल. चला तर आपण पुढच्या भागात पाहूया, समीर वाचवू शकतो का अशा सत्यजितसारख्या नराधमापासून. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. सबस्क्राईब पण करा आणि हो, बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे पुढचा भाग सगळ्यात पहिला तुम्ही पाहाल. धन्यवाद.